मित्रांनो, कल्पना करा, ज्या व्यवस्थेकडे, ज्या खुर्चीकडे आपण न्यायाची आणि सुरक्षेची शेवटची आशा म्हणून पाहतो, तीच खुर्ची जर एका नराधमाच्या पायाशी जाऊन बसली तर आजची बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, तुमच्या रागाचा पारा थेट गगनाला भिडेल आणि या व्यवस्थेवरचा तुमचा उरला सुरला विश्वासही कायमचा उडून जाईल. कारण आज आपण एका अशा भोंदूबाबाचा काळाकुट्ट चेहरा उघड करणार आहोत, ज्याने धर्माच्या, श्रद्धेच्या आणि भाग्योदयाच्या नावाखाली निष्पाप महिलांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. पण यातील सर्वात मोठा, सर्वात भयंकर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा धक्का हा आहे की या संपूर्ण घाणेरड्या प्रकरणात थेट राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव जोडले गेले आहे. होय मित्रांनो, ज्यांच्यावर या राज्यातील लाखो महिलांच्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्याच अध्यक्षा एका बलात्कारी भोंदूबाबाच्या आश्रमाला कशा काय पोहोचल्या? आज आपण याच पडद्यामागच्या भयानक सत्याचा संपूर्ण पर्दाफाश करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात स्वतःला अत्यंत महान अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी आणि थेट देवाचा अवतार समजणारा कॅप्टन अशोक खरात नावाचा एक भोंदूबाबा गेल्या कित्येक वर्षापासून आपले काळे साम्राज्य चालवत होता. लोकांच्या अंधश्रद्धेचा, त्यांच्या अगतिकतेचा आणि त्यांच्या दुःखाचा अत्यंत नीच पद्धतीने फायदा घेत हा नराधम महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता. एका निरागस 27 वर्षीय महिलेवर तब्बल 2 वर्ष सतत बलात्कार केल्याचा अत्यंत घृणास्पद आरोप या खरातवर लागला आणि पोलिसांनी त्याला 18 मार्चला बेड्या ठोकल्या. पण मित्रांनो, खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा पोलिसांच्या तपासात या बाबाच्या अड्ड्यावरून एक पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला. या पेनड्राईव्हमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 58 निष्पाप महिलांचे अत्यंत आक्षेपार्ह आणि खासगी व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत. विचार करा, या 58 महिलांचे आयुष्य या भोंदूबाच्या ब्लॅकमेलिंगमुळे किती नरक यातनांमधून गेले असेल. याशिवाय त्याच्या फार्म हाऊसवर पिस्तूल आणि अनेक बेकायदेशीर कागदपत्रही सापडली आहेत. हे सर्व प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असतानाच अचानक एक अशी गोष्ट समोर आली, ज्यानं संपूर्ण राजकारणाची दिशाच बदलून टाकली. मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी म्हणजे रुपाली चाकणकर आणि अशोक खरातचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनं संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः सुन्न करून सोडले आहे. या व्हायरल फुटेजमध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या चक्क याच भोंदूबाबा अशोक खरातची अत्यंत भक्तिभावानं पाद्यपूजा करताना स्पष्टपणे दिसत आहेत. एवढेच नाही तर या बाबाच्या डोळ्यावर ऊन पडू नये म्हणून त्या स्वतःच्या हातानं त्याच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचंही या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. ज्या व्यक्तीनं 58 महिलांचं जीवन उद्ध्वस्त केले, ज्याच्यावर बलात्कारासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा नीच प्रवृत्तीच्या बाबाच्या चरणी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा लीन होत असतील तर हा या महाराष्ट्रातील प्रत्येक मायमाऊलीचा सर्वात मोठा अपमान आहे. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या अधिकृत विश्वस्त म्हणजेच ट्रस्टी आहेत. एका गुन्हेगाराच्या संस्थेत राज्याचे घटनात्मक पद भूषवणारी व्यक्ती पदाधिकारी कशी असू शकते? याच प्रश्नावरून आता विरोधकांनी सरकारला सडो की पळो करून सोडले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्याच रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणावरून रान उठवले आहे. जोपर्यंत रुपाली चाकणकर या पदावर आहेत तोपर्यंत या भयंकर प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास कधीच होऊ शकत नाही. कारण त्या आपल्या पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करू शकतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव आणू शकतात, असा थेट आणि अत्यंत गंभीर आरोप आता केला जात आहे. या सर्व प्रचंड राजकीय गदारोळात चहूबाजूंनी होणाऱ्या टीकेच्या भडक्यात आणि जनतेच्या वाढत्या रोषाला सामोरे जाताना अगदी 5 मिनिटापूर्वी रुपाली चाकणकरचा व्हिडिओ समोर आला आहे. या नवीन स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःची बाजू सावरण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्या अत्यंत बचावात्मक पवित्र्यात सांगत आहेत की अशोक खरातच्या वैयक्तिक आयुष्याशी, त्याच्या खासगी व्यवहारांशी किंवा त्याच्या या भयानक गुन्हेगारी कृत्यांशी आपला कोणताही संबंध नाही. आपण केवळ आणि केवळ सामाजिक कार्यासाठी या ट्रस्टशी जोडले गेलो होतो आणि पोलिसांच्या तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे त्या या व्हिडिओत म्हणत आहेत. पण मित्रांनो, जनतेला आणि विरोधकांना त्यांचे हे थातूरमातूर स्पष्टीकरण अजिबात पटलेले नाही. ज्या बाबाच्या तुम्ही इतक्या जवळच्या संपर्कात आहात, ज्याची तुम्ही पाद्यपूजा करत आहात, त्याच्या आश्रमात काय काळे धंदे चालतात याची तुम्हाला साधी भनकही कशी लागली नाही, हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या स्पष्टीकरणाने लोकांचा राग शांत होण्याऐवजी तो अधिकच भडकला आहे. सध्या डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील SIT या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहे. जसजसा तपास पुढे सरकत आहे तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत आणि याच तपासाच्या पार्श्वभूमीवर
आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फक्त आणि फक्त एकच चर्चा अत्यंत जोमाने रंगली आहे, ती म्हणजे रुपाली चाकणकरांना अटक होणार का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागे एक अत्यंत भक्कम कायदेशीर आणि तार्किक कारण आहे. कारण जर उद्या पोलिसांच्या आणि SITच्या अत्यंत सखोल तपासात असे काही भक्कम पुरावे हाती लागले ज्यावरून हे सिद्ध झाले की रुपाली चाकणकर यांना या बाबाच्या काळ्या कृत्यांची आधीपासूनच कल्पना होती किंवा त्यांनी त्याला वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून काहीही बेकायदेशीर कृत्य केले आहे, तर त्यांच्यावरही पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगाराला आश्रय देणे यांसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. कायद्याच्या नजरेत प्रत्यक्ष गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच त्या गुन्हेगाराला साथ देणाराही मोठा दोषी असतो. त्यामुळे अटकेची ही टांगती तलवार आता त्यांच्या डोक्यावर कायम आहे. मित्रांनो, या सर्व स्फोटक प्रकरणाचा सत्ताधारी महायुती सरकारवर खूप मोठा राजकीय आणि नैतिक दबाव निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना महिला वर्गातील हा प्रचंड संताप ओढवून घेणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सार्वजनिक प्रतिमा अत्यंत वेगाने मलिन होत चालली आहे आणि विरोधकांच्या हाती आयते आणि अत्यंत प्रभावी कोलीत मिळाले आहे. पक्षश्रेष्ठी आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय धोका पत्करण्यास अजिबात तयार नाहीत आणि म्हणूनच आता आतल्या गोटातील अत्यंत खात्रीलायक आणि मोठी राजकीय भूकंपाची बातमी समोर येत आहे की सुनीताताई पवार त्यांची राष्ट्रवादी पक्षातून हक्कलपट्टी करणार लवकर. होय मित्रांनो, पक्षाचे वरिष्ठ नेते आता अत्यंत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत आणि पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी रुपाली चाकणकर यांना कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. मित्रांनो, या भयंकर प्रकरणाची पाळेमुळे आपण जितकी खोदून काढतोय तितकी ही घाण अधिकच भयानक आणि अंगावर काटा आणणारी ठरत आहे. आज या महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक साधा पण अतिशय गंभीर प्रश्न पडला आहे की एका साध्या भोंदू बाबाकडे, जो स्वतःला फक्त एक ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवतो, त्याच्याकडे इतके अलिशान फार्म हाऊस, अफाट संपत्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेकायदेशीर पिस्तूल आलेच कुठून? त्याच्या या श्री शिवनिका संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये असा कोणता काळा पैसा आणि कोणाकोणाचा पैसा गुंतलेला आहे की ज्यामुळे थेट राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना या ट्रस्टच्या विश्वस्त पदावर बसावे लागले? मित्रांनो, हा केवळ योगायोग असूच शकत नाही. जेव्हा 58 निष्पाप महिलांचे अत्यंत आक्षेपार्ह आणि खासगी व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागतात तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नसून ती एक अत्यंत नियोजनबद्ध आणि संघटित गुन्हेगारी असते. या 58 महिला म्हणजे कागदावरचा केवळ एक आकडा नाहीये मित्रांनो, तर ती 58 उद्ध्वस्त झालेली कुटुंबे आहेत. समाजात आपली बदनामी होईल, आपले घर तुटेल, आपले लग्न मोडेल आणि लोक काय म्हणतील या अत्यंत भीतीच्या छायेखाली या निष्पाप महिलांनी आजवर या नराधमाचा अत्याचार निमूटपणे सहन केला असेल. ज्या महिला आयोगाकडे त्यांनी आपले दुःख मांडायचे, ज्या आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या पाठीशी एक खंबीर ढाल बनून उभे राहायचे, त्याच अध्यक्षा जर या गुन्हेगाराच्या डोक्यावर प्रेमाने छत्री धरत असतील आणि त्याची पाद्यपूजा करत असतील तर या 58 महिलांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? हा एका अत्यंत ज्वलंत आणि बोचरा प्रश्न आज व्यवस्थेच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे काढत आहे. आज राज्य सरकारने SITच्या प्रमुख आणि अत्यंत धडाडीच्या पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. तेजस्विनी सातपुते या त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि कोणत्याही राजकीय दबावाला अजिबात न जुमानता थेट कारवाई करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात. परंतु मित्रांनो, इथला खरा पेच आणि तपासातील सर्वात मोठा अडथळा हा आहे की ज्या व्यक्तीवर संशयाची सुई वळत आहे ती व्यक्ती साधीसुधी नसून ती थेट कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेली राज्य महिला आयोगाची अध्यक्ष आहे. एका बाजूला अट्टल गुन्हेगार अशोक खरात पोलिसांच्या कोठडीत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचे राजकीय लागेबांधे रोज नव्याने उघड होत आहेत. जर या तपासात असे निष्पन्न झाले की या ट्रस्टच्या माध्यमातून चालणाऱ्या काळ्या धंद्यांची, आर्थिक गैरव्यवहारांची आणि महिलांच्या शोषणाची माहिती विश्वस्त म्हणून रुपाली चाकणकर यांना आधीपासूनच होती तर काय पोलीस त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवणार का? शिवसेना ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी जो अत्यंत खळबळजनक दावा केला आहे की चाकणकरांनी याआधी एका स्थानिक वृत्तपत्राला धमकावून अशोक खरातची बातमी दाबली होती, त्या दाव्याची आता थेट CBI किंवा तत्सम उच्चस्तरीय यंत्रणेकडून सखोल चौकशी होणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. कारण जर हा दावा खरा ठरला तर याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो की चाकणकर या केवळ अज्ञानाने किंवा चुकून या बाबाच्या संपर्कात नव्हत्या, तर त्या अत्यंत जाणीवपूर्वक सत्तेच्या मस्तीत
आणि पूर्ण नियोजनाने या गुन्हेगाराला राजाश्रय देत होत्या. राजकारणाच्या या गलिच्छ चिखलात आज खऱ्या अर्थाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पूर्णपणे हरवून गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारसाठी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक अत्यंत मानहानिकारक आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वाला थेट सुरुंग लावणारा प्रसंग ठरत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जेव्हा विरोधी पक्ष हाच धगधगता मुद्दा घेऊन गावोगावी आणि घराघरात जातील, तेव्हा सत्ताधाऱ्यांकडे जनतेला देण्यासाठी आणि महिलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्यासाठी कोणतेही उत्तर नसणार आहे. म्हणूनच सुनीताताई पवार यांच्याकडून पक्षश्रेष्ठींवर जो प्रचंड दबाव आणला जात आहे आणि रुपाली चाकणकर यांची पक्षातून कायमची हकालपट्टी करण्याची जी जोरदार आणि आक्रमक मागणी होत आहे, ती केवळ एक राजकीय खेळी नसून ती पक्षाची बुडणारी नाव वाचवण्याची शेवटची आणि केविलवाणी धडपड आहे. मित्रांनो, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. इथे फक्त सत्ता आणि खुर्ची महत्वाची असते, हेच सत्य आहे. कालपर्यंत ज्या रुपाली चाकणकर पक्षाचा एक अत्यंत आक्रमक आणि महिलांचा मोठा चेहरा म्हणून संपूर्ण राज्यभर मिरवत होत्या, आज त्याच रुपाली चाकणकर पक्षासाठी एक सर्वात मोठी डोकेदुखी बनले आहेत. जर सरकारनं आणि पक्षानं तातडीनं त्यांचा राजीनामा घेतला नाही किंवा त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केले नाही, तर महाराष्ट्रातील जनता आणि विशेषतः संतप्त झालेला महिला वर्ग या सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची खरी जागा दाखवून दिल्याशिवाय अजिबात राहणार नाही. अशोक खरातच्या त्या रहस्यमय आणि काळोख्या आश्रमात अजून किती काळे धंदे चालत होते, त्याचे अजून कोणकोणत्या राजकीय नेत्यांशी, मोठ्या मंत्र्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक आणि राजकीय संबंध होते, हे सर्व SITच्या तपासात हळूहळू बाहेर येत आहे. पोलिसांनी जप्त केलेला तो 58 व्हिडिओचा पेन ड्राईव्ह म्हणजे एक असा धडधडणारा टाइम बॉम्ब आहे जो कोणत्याही क्षणी फुटू शकतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक बड्या आणि पांढरपेशा धेंडांचे मुखवटे कायमचे फाडून टाकू शकतो. ज्या ज्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या भोंदूबाबाच्या चरणी माथा टेकला आहे आणि त्याच्याकडे आश्रय घेतला आहे, त्या सर्वांची झोप आता पूर्णपणे उडाली आहे. मित्रांनो, आपला हा लढा केवळ त्या 58 असहाय्य महिलांना न्याय मिळवून देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर हा लढा या संपूर्ण व्यवस्थेत कीड बनून घुसलेल्या आणि सत्तेचा उघडपणे गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा आहे. जोपर्यंत या नराधम खरातला कडकडीत शिक्षा होत नाही आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या, त्याचे गुन्हे लपवणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारांचे खरे चेहरे उघडे पडून त्यांनाही बेड्या ठोकल्या जात नाही, तोपर्यंत आपण आपला हा आवाज असाच बुलंद ठेवायचा आहे. या प्रकरणातील तपासाचे रोजचे नवीन अपडेट्स आणि SITच्या हाती लागलेले धक्कादायक पुरावे आम्ही तुमच्यासमोर अत्यंत निर्भीडपणे आणि सविस्तरपणे आणत राहू. या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणा मोठ्या आणि अदृश्य राजकीय नेत्याचा हात असू शकतो का? आणि या साध्या बाबाला एवढी अफाट ताकद कोणी दिली असेल, याबद्दल तुमचे जे काही विश्लेषण आणि मत असेल ते खाली कमेंट्समध्ये आम्हाला आवर्जून सांगा. तुमचा प्रत्येक विचार आणि तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अशाच सविस्तर, बेधडक आणि सत्याची बाजू मांडणाऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. UK न्यूज टाइम्स.